जय शिवराय मित्रांनो, अवकाळीग्रस्त नुकसान भरपाईसाठी शासनाने जे आर काढलेला आहे. तरी किती जिल्ह्यासाठी ही मदत आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चॅनलवर कोणी पहिल्यांदाच आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या मित्रापर्यंत बदल घडवा यूट्यूब चॅनल आहे आपलं. आणि कोणी फेसबुकवर पाहत असेल तर त्याला फॉलो करा. चला मग व्हिडिओ सुरू करूया. अवकाळी पावसामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय आहे मित्रांनो. मार्च 2026चा हा जाहीर आहे. तुम्ही पाहू शकता खाली किती एकूण जिल्हे दिलेले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यासाठी. चला पाहूया आपण. मार्च ह्या कालावधीमध्ये 2026 या कालावधी राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकाला नुकसान झालेलं मदत देण्यासाठी संदर्भात क्रमांक 2 येथील शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार 16 कोटी चौरस लक्ष आहे मित्रांनो. तुम्ही वाचू शकता. याच्यात कोणते कोणते जिल्हे आपण ते पाहणार आहोत. चला खाली यायचं आपल्याला. शासन निर्णय आहे मित्रांनो. विभाग पाहू शकता तुम्ही. पुणे विभागामध्ये 2 जिल्हे दिलेले मित्रांनो. मार्च या कालावधीमध्ये झालेले फेब्रुवारी मार्च या कालावधीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी हा जाहीर आहे मित्रांनो. हे सांगली जिल्ह्यासाठी पाहू शकता तुम्ही. $338 कोटी. पुणे जिल्ह्यासाठी पाहू शकता तुम्ही 713 कोटी. आणि नागपूर जिल्ह्यासाठी तुम्ही पाहू शकता 25 कोटी. चंद्रपूर जिल्ह्यासाठी तुम्ही पाहू शकता 75 कोटी. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तुम्ही पाहू शकता 12 कोटी. रत्नागिरी जिल्ह्यासाठी तुम्ही पाहू शकता 11 कोटी. आणि नांदेड जिल्ह्यासाठी तुम्ही पाहू शकता 23 कोटी. धाराशिव जिल्ह्यासाठी 339 कोटी. जालना जिल्ह्यासाठी 252 कोटी. लातूर जिल्ह्यासाठी 21 कोटी. आणि हिंगोली जिल्ह्यासाठी 45 कोटी. अशी एकूण टोटल 682 कोटी. आता अमरावती जिल्ह्यासाठी पाहू शकता 22 कोटी. यवतमाळ जिल्ह्यासाठी 12 कोटी. वाशिम जिल्ह्यासाठी 0.77 लाख. नाशिक जिल्ह्यासाठी 7,364 कोटी. धुळे जिल्ह्यासाठी 1,551 कोटी. नंदुरबार जिल्ह्यासाठी 66 कोटी. जळगाव जिल्ह्यासाठी 3,114 कोटी. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 2,520 कोटी. हे होते मित्रांनो जाहीर. नुकसानग्रस्त शेतकऱ्यासाठी ही मदत ही शासनानं दिलेली आहे. फेब्रुवारी मार्च अवकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यासाठी आणि निधी उपलब्ध करून देणार आहे मित्रांनो शेतकऱ्यासाठी. तुम्ही पाहू शकता हे होते जिल्हे. त्याला अजून एक जाहीर पाहायचा आहे मित्रांनो आपल्याला. त्याच्यासाठी किती नुकसानग्रस्त झालेले किती जिल्हे आहे ते पाहून घेऊ आपण. असे एकूण टोटल जिल्हे किती मित्रांनो तुम्ही पाहू शकता. एकूण टोटल जिल्ह्यासाठी माहिती देतो तुम्हाला मी. 1 2 चला मग पुढचा शासन निर्णय पाहू मित्रांनो. राज्यात नागपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात फेब्रुवारी 2026 अवकाळी पावसाने झालेल्या शेतपिकासाठी नुकसानीच्या पोटी मदत देण्याचा हा जाहीर आहे मित्रांनो. याच्यामध्ये किती जिल्हे आहे आपण हे पाहणार आहोत झालेलं नुकसान भरपाईचं. याच्यामध्ये एकूण टोटल 3 जिल्हे दिलेले मित्रांनो. नागपूर जिल्ह्यासाठी तुम्ही पाहू शकता फेब्रुवारीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईचे 114 कोटी. भंडारा जिल्ह्यासाठी 2 कोटी. आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी 36 कोटी. हा पीक विमा तुम्ही पाहू शकता मित्रांनो. हा आंब्यासाठी होता. आंबा लागवड शेतकऱ्यांसाठी होता. फळबाग शेतकऱ्याचं नुकसान भरपाईचा हा निर्णय मित्रांनो तुम्ही पाहू शकता. ही होती माहिती मित्रांनो.
चॅनलवर कोणी पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.